तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत आपण? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज होती आमच्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी. सो मी आणलं होतं मम्मी आणि पप्पांसाठी दोन्ही सुद्धा गिफ्ट. मग काय विना वेळ घालवता मम्मी पप्पांना दिलं गिफ्ट दिल्याच्या नंतर ना आपल्याला जायचं होतं संध्याकाळी शूटला. तर त्यासाठी गिम्बल चेकिंग करत होतो. तर गिम्बलला थोडासा प्रॉब्लेम आला होता. सो फटाफट गाडी घेतली आणि मग काय डायरेक्ट पोचलो त्या शॉपमध्ये. मग शॉपमधले दादा म्हटलेत की दादा या 2-4 दिवस आमच्याकडे ठेवा, आम्ही प्रॉब्लेम सगळं चेक करून काय होईल ते तुम्हाला सांगतो. बरं ठीक आहे म्हणून मग त्यानंतर ना आपण डायरेक्ट संध्याकाळी गेलो आपल्या शूटवरती, लोकेशन स्पॉटवरती विदाऊट गिम्बल. आम्हाला कसं तरीच वाटत होतं. आणि जाताना व्ह्यू बघू शकता की सांगलीचा काय खतरनाक व्ह्यू होतं एक नाईटला. आणि जवळपास 8 वाजता आम्ही पोचलो डायरेक्ट आपल्या लोकेशन स्पॉटवरती जरा पोचायला टाईम लागला, कारण थोडंसं आतमध्ये होतं. त्यानंतर काय मग आपली टीम पूर्ण आली होती शूटला. त्यानंतर वगैरे आपण शूट वेट सगळं घेतलं. शूट वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडासा घेतला बिर्याणीचा आस्वाद. आणि म्हणजे त्यांनी खूपच बोलत आहेत खाऊन जाऊ म्हटलं थोडंसं खाऊन जाऊया. मग त्यानंतर काय सगळं आपलं सेटअप वेटअप आवरून बिवरून डायरेक्ट आपण निघालो सांगलीकडे. फायनली घराजवळ आले, आपल्या टीमला पण बाय बोललो आणि येत आपण आईस्क्रीम सुद्धा खाऊन आलो होतो. सो आणि मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी असल्यामुळे पण घरी कार्यक्रम होता. सो मला यायला थोडासा लेट झाला होता. तर एकदम फास्ट मध्ये पार्किंग मध्ये गेलो, गाडी घेतली आणि तिथनं डायरेक्ट आलो घरापाशी. घरी आवरलो पटकन व्हाईट शर्ट मध्ये. तर तुमचा भाऊ व्हाईट शर्ट मध्ये कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यानंतर डायरेक्ट आपण निघालो हॉटेलवरती पार्टी करायसाठी. त्यानंतर आपण आलो होतो म्हणजे वृंदावन श्रद्धा म्हणून हॉटेल होते. सो काय गेल्या ऑर्डर दिली आणि जेवणाची वाट बघत बसलो, कारण ऑलरेडी लेट झालं होतं. आणि जॉईन पण फास्ट आली आणि जेवणाची क्वालिटी सुद्धा एक नंबर होती. आम्हाला खरंच आवडली इथलं जेवण. त्यानंतर जेवण वगैरे सगळं झाल्यावर आपलं आवरून डायरेक्ट आपण निघालो घराकडे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथेच एंड करूया. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा अँड बाय बाय. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका.